शर सोडून जायचे दिले ते काही आता त्या ठिकाणी त्या यानं जे काय प्रधान होता सेनापती होता त्यानं 10 बाण त्या ठिकाणी कुशावर सोडले. कुशानं 1 बाण सोडला आणि त्याच्या 10ही बाणाचं त्या ठिकाणी खंडन केलेलं आहे. जैसे मुलाचे बोला पार एकाची शब्दाचे दे चतुर चतुर की स्पर्शता जाण्याचे निरा पापे सर्वत्र समारती. जसा एखादा त्या ठिकाणी मूळ असतो आणि चतुराला भलतं काहीतरी बोलतो ते एका शब्दात त्याच्या शब्दाचं खंडन करतो. आणि अगर जान्हवीमध्ये एकदा जरी स्नान केलं तर जेवढे असलेले पूर्ण पाप पूर्ण निघून जातात म्हणून सांगायला लागलेले आहेत. तैसे कुशे शरथे दुना तत्काळ सोडले नव बाण चारही वारू आणि शोधन सेनापतीचा तोडीला. त्या ठिकाणी 10 बाणाचं छेदन केलं त्या ठिकाणी त्या प्रधानाच्या आणि 9 बाण त्या ठिकाणी सोडले. त्याच्या रथाचे 4ही वारू त्या ठिकाणी मारले आणि रथ त्या ठिकाणी उलथून त्या ठिकाणी पाडलेला आहे. रथाचं सुद्धा त्या ठिकाणी छेदन केलेलं आहे. आणि वकील बाण सोडले पहातीचे छेदिले कवचांगीचे उडविले तीरथ केले ते काळी. दुसरे 3 बाण सोडले त्या ठिकाणी हातातला जे काय बाण होता जे काही शस्त्र होते ते त्या ठिकाणी गळून पाडले. दुसऱ्या बाणानं त्या ठिकाणी त्याच्या जे शरीराला असणारं जे कवच होतं ते फोडून टाकलं. डोक्यावरला मुकुट पडला आणि तो असणारा सेनापती आता जमिनीवर त्या ठिकाणी आलेला आहे. पुढे चरण चाली चालत कुशावरी आला अकस्मात जैसा का शुकरून मत मृगेंद्रावरी चौताळी. त्या ठिकाणी जमिनीवर आला पण आता युद्ध असल्यानंतर तो सेनापती सुद्धा धावून त्या ठिकाणी ज्यावेळेस कुशावर आला त्या ठिकाणी आता कुश त्या ठिकाणी काय करतो ते ऐक. तो कुशे सोडून 2 बाण 2 हात टाकले छेदून सरे चिठी शेर सोडून शिरतयाचे उडविले. आता सेनापती होता 2 बाण सोडले आणि दोन्ही हात त्या ठिकाणी तोडून टाकले. 3रा बाण सोडून त्याच्या शिर त्या ठिकाणी धडाच्या वेगळं करून टाकलेलं आहे कुशानं. सेनापती पडताची ते एकच हाकार झाला तो तयाचा बंधू सरसावला नागेंद्र नामा जयाशी. त्या ठिकाणी ज्यावेळेस सेनापती धरणीवर पडला त्याचा म्हणजे वीरगती त्या ठिकाणी प्राप्त झाली त्यावेळेस त्या ठिकाणी मोठ्या सेनामध्ये हाहाकार झाला आणि त्या सेनापतीचा बंधू नागेंद्र असणारा आता कुशाकडे त्या ठिकाणी धावलेला आहे. नागेंद्र सोडले चापी अवचून त्या शरतेज प्रकाश रे गगन मग सीतानंदन काय करी. आता नागेंद्र समोर आल्यावर त्यानं काय केलेले असे चपळ असणारे बाण त्या ठिकाणी विजेसारखे 20 बाण त्या ठिकाणी त्या नागेंद्रानं या कुशावर त्या ठिकाणी ज्यावेळेस सोडले पाहिलं कुशानं की आज ती म्हणजे चांगले त्या ठिकाणी बाण यायला लागलेले आहेत तर कुश त्या ठिकाणी काय करतो ते आहे का. एकाचे शर्यत विषयी बाण पिष्ट केले जैसे एकाचे नामे सकळे महापातके भस्म होती. त्या ठिकाणी कुशानं 1 बाण आपल्या चापाला लावला सोडला त्याचे येणारे 20 बाणाचं पीठ त्या ठिकाणी करून टाकलं. ग्रंथकर्ते सांगायला लागलेले आहेत जे काय नाम जर त्या ठिकाणी आपल्या त्या चांगल्या पद्धतीने जर घेतलं तर मागले पूर्ण पाप जसे नष्ट होतात तशा प्रकारे कुशानं त्या बाणाचं त्या ठिकाणी खंडन केलेलं आहे. मग सोडून अर्धचंद्र शर उडविले नागेंद्राचे शिर सोडित बहुबाणाचा पूर नये समोर कोणी. नागेंद्र आला होता अर्धचंद्र बाण सोडला आणि त्याचं सुद्धा त्या ठिकाणी शिर धडा वेगळं केलं कुशानं आणि एवढे बाण सोडले की सर्व सैन्य असणारं त्या ठिकाणी त्या शत्रुघ्नाचा समोर यायला त्या ठिकाणी भीती वाटायला लागलेली आहे सगळ्या सैन्याला. तो समीराशी मागे टाकून पुढे धावला काही नंदन चपळे होणे सत्य जबान वर्षेचा झाला ते काळी. पाहिलं शत्रुघ्नानं आता हे दुसरा बाळ आलाय म्हणून एकदम धावून त्या ठिकाणी आपला रथ कलविला
आणि सतेज असणारे असे बाण त्या ठिकाणी कुशावर त्या ठिकाणी ह्या शत्रुघ्न सोडायला लागलेला आहे. तो राघवी वीर चतुर यो पिष्टवत करी शर सयची बाण पार वर्षत मेघा सारिके. येणारे एवढा चतुर होता हा कुश नावाचा. त्यांनी पूर्ण येणारे बाण त्या ठिकाणी एका बाणामध्ये त्या ठिकाणी पीठ करायचे आणि एवढे बाण सोडले की म्हणजे पाहायला त्याला सुद्धा कुठं त्या लक्षात येईन गेलं त्या ठिकाणी. एवढे बाण त्या ठिकाणी कुशाने सोडलेले आहेत. उरले शत्रुघ्नाचे दळ शिरे छेदून पाडी सकळ जैसे अपार जलद जाळो प्रपंच नाही भांडी. एवढे बाण सोडले की त्या शत्रुघ्नाचं जे काही सैन्य होतं का तट 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 असे त्या ठिकाणी मुटके उडून टाकायला लागलेला ह्या कुश. आणि असं बाण जाळ त्या ठिकाणी जसं सोडतात तशा प्रकारे आता बाणाचा वर्षाव करायला लागलेला आहे. मग आठवणी वाल्मिकाचे चरण काढिला सद्गुरु दत्त बाण सोडिला जे 95 वारणावरी जपेटे. आठवण केली आपल्या गुरुची आणि श्री गुरु दत्त असा असणारा असा बाण आपल्या त्या ठिकाणा याच्यातून भात्यातून काढलेला आहे. लावला चापाला आणि सोडलेला आहे. जसं काय त्या ठिकाणी काय सांगितलं वारणावर जसा म्हणजे त्या एखाद्या सिंहासका तो बाण आता जाऊन काय करतंय ऐकूया. वज्र पडे शैल शिखरी तैसा शत्रुघ्नाचे हृदयावरी बाण खडकला त्या वसरी पडिला धरणे शत्रुघ्न. बाण एवढा तीव्र होता त्या ठिकाणी. आला बाण सनातन आणि शत्रुघ्नाच्या त्या ठिकाणी हृदयावर आढळला बाण. आढळल्याबरोबर शत्रुघ्न त्या ठिकाणी आपल्या रथावरून त्या ठिकाणी खाली पडलेला आहे. अशी अवस्था त्या ठिकाणी शत्रुघ्नाची करून टाकलेली. मग भोवते पाय कुशवीर तो एकही नये समोर जैसा तीन करा प्रति अंधकार मुख परतोनी न दाखई. मग आता शत्रुघ्न त्या ठिकाणी पडल्यानंतर बाकी सैन्य समोर यायला भ्यायला लागलेलं आहे. आता या ठिकाणी शत्रुघ्न पडला. ग्रंथकर्ते सांगायला लागलेले आहे जसं सूर्य असल्यानंतर अंधार तिथं राहू शकत नाही तशा प्रकारे सगळं सैन्य या कुशाला भ्यायला लागलेलं आहे. षोडश पद्मेदळ भार आणि देश देशीचे नत्पवर तितके संहारे समग्र ते क्षेत्र ना अग्निसंगे. काय सांगायला लागलेले ग्रंथकर्ते. एखादा भरला मोठा एखाद्या या ठिकाणी ढीक पडलेला असतो कचऱ्याचा. त्या ठिकाणी त्याला जर अग्नी लावून दिला तर भडभड जळतो. तशा प्रकारे या कुशानं जेवढं काय त्या ठिकाणी शत्रुघ्नाचं सैन्य होतं जे देशोदेशीचे राज्य होते सर्वांना त्या ठिकाणी मारून त्या ठिकाणी टाकलेलं आहे. मग कुशचा पाशी घाली गौसनी जैसा यात्मिका छादी अग्नी की मेघा माझी सौदामिनी गुप्त जैसी राहिली. मग आपल्या त्या ठिकाणी जे काय भाता होता त्याच्यावर त्या ठिकाणी पांघरून त्या ठिकाणी टाकलेलं आहे ते झाकून घेतलेलं आहे. ग्रंथकर्ते सांगायला लागलेले आहेत की ढग ज्या वेळेस येतात आणि त्याच्यात वीज अशी असते त्याच्यात पण आपल्याला दिसत नाही तशा प्रकारे कुशानं त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि पुढे काय करतो ते ऐकूया. जैसी उद्ध्वस्त ग्रामेची मंदिरे ते रथ शून्य दिसती एकसरे लहुआ कायने कुशेंद्रे तितके शोधिली ते काळी. आता त्या ठिकाणी कसं झालेलं आहे त्या युद्धाच्या ठिकाणी जसं एखादं उजाड असलेलं गाव असतंय आणि तिथं निसते त्या ठिकाणी पडीत असे घरं दिसतात तशा प्रकारे ते जे रथ त्या ठिकाणी दिसायला लागलेले आहेत सर्व त्या ठिकाणी मोडून गेलेले काय तुटून गेलेले काय त्याच्यावर रथ म्हणजे मेलेले काय सगळं सैन्य. त्यावेळेस जेवढे रथ होते ते सगळ्या लहू आता आपल्या कुश आता त्या ठिकाणी आपल्या भावाला शोधण्यासाठी पाहू लागलेला आहे. भावया वस्तू साक्षात्कार साधक शोधिती तत्वे समग्र तैसे रथ शोधित कुशेंद्र बंधू रत्ना कारणे. तो शत्रुघ्नाचा मुख्य रथ त्यावरील होता मूर्छागत तो कुशे उचलून त्वरित हृदय कमाई आलिंगीला. पाहिलं जे काय मुख्य रथ होता त्या ठिकाणी शत्रुघ्नाचा पाहिलं त्याच्यावर कुश दिसला आणि गेला जवळ त्या ठिकाणी घेतला आपल्या दोन्ही हातावर त्या ठिकाणी लवला घेतलेला आहे आणि येऊन त्याच्या तोंडावरून
पूर्ण हात त्या ठिकाणी कुरवाळायला लागलेला आहे. तो लहुने उघडले नयना इडोकीनीच बंधूचे वदन वदन. तत्काळ उभा ठाकला उठोना मने शत्रुघ्न पळून गेला कुठे. त्या ठिकाणी आपल्या भावानं तोंडावरून हात फिरल्याबरोबर लहून त्या ठिकाणी डोळे उघडले. डोळे उघडल्याबरोबर त्या ठिकाणी ताडकन उभा राहिला आणि म्हणायला लागलेला आहे की शत्रुघ्न कोणीकडे पळून गेला असं तो आपल्या भावाला बोलू लागलेला आहे. जे चारी शोधनी जो संतान तरी धरिती बोध तैसाची कुश होणी सद्गद बंधुर दही धरियला. त्या ठिकाणी खूप म्हणजे दया आली कुशाला. त्या ठिकाणी पाहिलं तर असं त्या ठिकाणी ते बाण लागलेला होता. कवटाळून आपल्या भावाला हृदयाशी कुशानं त्या लहूला धरलेला आहे. मागा कुश वचन बोलत बारे तू श्रमला शिव बहुत येरू मने कष्ट समजत हरले तुझ देखता. मग त्या ठिकाणी लहू म्हणायला लागलेला आहे दादा तुला लय त्या ठिकाणी माझ्यामुळं तुला लय श्रम झाले रे या ठिकाणी. त्यावेळेस कुश म्हणतो नाही बाळा या ठिकाणी तुला पाहिल्याबरोबर माझं जेवढे काय म्हणजे मला श्रम झाला होता तो पूर्ण या ठिकाणी हरून गेला असा त्या ठिकाणी कुश बोलायला लागलेली आहे. मने श्याम कर्ण घेऊन चला श्रमा करू गमन. मग कुश बोलिला वचन कदा येथून जाऊ नये. मग त्या ठिकाणी चल म्हणले आता काय करू या ठिकाणी ह्या श्यामकर्ण घोडा घेऊन आणि आपल्या आपल्या आश्रमाच्या ठिकाणी जाऊन. मग त्या ठिकाणी लहू म्हणायला लागलेला आहे नाही दादा आपल्या आश्रमाच्या या ठिकाणी जवळ जायचं नाही आपण या ठिकाणीच राहायचं आणि इथंच त्या ठिकाणी हे दुसरे त्याचं काय सैन्य येईल असा त्या ठिकाणी लहू कुशाला बोलू लागला. आता युद्धास येतील बहुत ते समोर जिंकून समजत मग वारू घेऊन त्वरित जाऊ जननीच्या दर्शना. नाही दादा म्हणला आता या ठिकाणी पुन्हा यायचं त्याचे म्हणजे वीर मोठाले येणारच आहेत या ठिकाणी. मग आता त्या युद्धामध्ये त्याला हरवून आणि मग त्यानंतर आपला हा घोडा घेऊन आपल्या आईला तिकडं आपल्या आश्रमावर जाऊत आईजवळ असं त्या ठिकाणी लहू म्हणजे कुशाला त्या ठिकाणी बोलू लागला. लहू म्हणे घालोनी पैसा घ्या अयोध्येचे राजा धरून या नावा रघुराज वाल्मिक चरणा जवळी काय म्हणाले ते एकमेकाला दोघं भाऊ आपसात. आता म्हणले या ठिकाणी शर्यत मारून आणि काय करू त्या ठिकाणी या अयोध्येचं राज्य त्या ठिकाणी त्या आपण जाऊन घ्यायचं आणि कोण राम आहे ना त्याला बांधून आणून आपल्या गुरुच्या त्या ठिकाणी चरणावर त्या रामाला ठेवायचं असं काम या ठिकाणी दादा करायचं आहे. आपसात दोघं त्या ठिकाणी भाऊ बोलू लागले. असं वृक्ष बांधून श्याम कर्ण हाती घेऊन धनुष्य बाण अयोध्ये पंथ लक्षित पूर्ण दोघे जण उभे असती. काय केले दोघांना मग तो घोडा धरला पुन्हा एका त्या ठिकाणी झाडाला बांधला आणि सारखं त्या ठिकाणी दोघं दोन्हीकडून उभे टाकलेत आणि अयोध्येकडून येणाऱ्या रस्त्याला बघू लागलेले आहेत. घाय सैन्य उरले किंचित त्या अयोध्येशी गेले धावत राघवाशी सकाळ मातो तृत केली ते देवा. आता जे काय घायाळ होते लंगडे झाले होते हात तुटले होते ते सगळे सैन्य काय होते ते धावतच त्या ठिकाणी श्रीरामचंद्र प्रभूकडे गेले आणि घडलेली घटना पूर्ण त्या ठिकाणी श्रीरामचंद्र प्रभूला सांगू लागले. सहित पूर्ण रनिया किनारीला शत्रुघ्न विप्र बायक दोघे जण 12 वर्षाच्या सती सांगायला लागले तिथं की त्याने ते युद्धामध्ये त्या ठिकाणी शत्रुघ्नाला सुद्धा त्या ठिकाणी पाडलेलं आहे आणि 12 वर्षाचे 2 बाळं आहेत आणि एका म्हणजे मोठ्या माणसासारखे एकही त्या ठिकाणी सोबत आलेला राजाला ठेवलेलं नाही. सर्व वर्तमान त्या ठिकाणी ते सांगू लागलेले आहे. यज्ञ मंडपी रघुनंदन बंधूचा समाचार ऐकून दाखवणे हातीचे अवदान भूमीवर उलंडला. आता शत्रुघ्नाचं असं झालंय म्हणल्याबरोबर तर श्रीरामचंद्र प्रभू त्या ठिकाणी त्या यज्ञकुंडामध्ये ते हवन टाकण्यासाठी बसलेले होते. चक्कर आली आणि तिथल्या तिथं श्रीरामचंद्र प्रभू
पडलेली आहेत. नेत्री ढळढळावा हे निर गजब झाले भरत सौमित्र विभीषण हनुमंत मित्र पुत्र हडबडले ते जवा. पाहिलीच भगवंताची अवस्था. सगळे त्या ठिकाणी त्या जे यज्ञ चालला होता त्या ठिकाणी हडबड उडाली. त्या ठिकाणी लक्ष्मण भरत त्या ठिकाणी पाहू लागलेले आहेत. हडबड झालेली आहे. मित्रपुत्र म्हणजे ते सुग्रीव आणि विभीषण सुद्धा त्या ठिकाणी पाहू लागले. मोठा म्हणजे त्या ठिकाणी कल्लोळ त्या ठिकाणी झालेला आहे. मला ती यज्ञासी झाले विघ्न पडला माईर शत्रुघ्न असो सौमित्रा प्रति राजीव नयन काय बोलिला ते देवा. आता त्या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगायला लागलेले आहेत की भगवंत त्या ठिकाणी विचार करायला लागलेले आहेत की या यज्ञाला त्या ठिकाणी विघ्न या ठिकाणी आलेलं आहे. आणि आता भगवंत त्या ठिकाणी लक्ष्मणाला काय बोलतात ते ऐकूया. माया शत्रुघ्नायसा इरला ऋषी किशोर्या किला रणा तरी सई घेऊन या पारसेना धावण्या धावे बंधूच्या. म्हणायला लागलेले आहेत भगवंत की 12 वर्षाच्या लहान बाळानं या ठिकाणी आपल्या शत्रुघ्नाला जिथं पाडलेलं आहे. लक्ष्मणा जे काय सैन्य घ्यायचे ते घ्या आणि तुम्ही लवकरात लवकर जाऊन आपल्या भावाची त्या ठिकाणी पाठराखण करा असं आदेश त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूने लक्ष्मणाला दिलेला आहे. लक्ष्मण चतुरंग सैन्य अपार तेव्हा निघाला. भगवंताचं दर्शन घेतलं आज्ञा झाल्याबरोबर आणि वायुवेगानं लक्ष्मण सुद्धा त्या ठिकाणावर त्या युद्धभूमीकडे त्या ठिकाणी निघालेला आहे. 14 गाये रुंद थोर मार्गी चालला सेना सागर वायू उर्मिलावर रणमंडळाचे पातला. 14 योजने म्हणजे 14 कोस असा एवढा मोठा सैन्याचा भार घेऊन लक्ष्मण त्या 2 बालकासोबत युद्ध करण्यासाठी आता निघालेला आहे. तो सेनापती काळजित सौमित्रापाशी पावला त्वरित दोघे देखील अकस्मात शेष्यादी ते जयापदी. आणि इतक्या वेळात जो काय पायदळ त्यांचा जे सेनापती होता काळजित नावाचा तो त्या ठिकाणी लक्ष्मणाजवळ त्या ठिकाणी पोहोचला. आणि दोघांनी सुद्धा हे जसे काय सूर्य आणि चंद्र आहेत अशा प्रकारे या दोघा भावाला त्या दोघांनी पाहिलेलं आहे. श्याम सुंदर दोघे जण 12 वर्षाच्या मूर्तीला हाती घेऊन धनुष्यबाण धीट दोघे किती. पाहिलं लक्ष्मणानं किती सुंदर असणे हे 12 वर्षाचे मुलं दिसायले श्यामवर्ण असणारे आणि केवढे धीट सुद्धा या ठिकाणी दिसायला लागलेले आहेत. आणि असं त्या ठिकाणी लक्ष्मणानं त्या काळजितानं या मुलांना त्या ठिकाणी लवकुशाला पाहिलेलं आहे. पाहावया बंधूचे मानस बोलता झाला कुश म्हणे सेना पातळी विशेष प्रताप विशेष दिसत असे. मग त्या ठिकाणी कुश म्हणा लागलेला आहे लहू बघ म्हणले आता म्हणजे त्याच्यापेक्षा भारी या ठिकाणी सेना आलेली आहे. आणि आता याच्या संग त्याच्यापेक्षा आपल्याला चांगलं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे युद्ध करावं लागेल असं हे दोघं भाऊ आपसात म्हणायला लागलेली आहे. सेनापती क्रोधायमान चपळ येत असे त्याचा शोधन आता हा युद्ध करी दारुण आमाशी पूर्ण नाटोपे. त्या ठिकाणी कुश म्हणायला लागलेला आहे ते बघ आता लवा त्या ठिकाणी तिकून जे सेनापती आलाय ना लय त्या ठिकाणी म्हणजे मोठं युद्ध करणार आहे आणि आपल्याला आटोपणार नाही असा असणारा सेनापती घोड्यावर त्या ठिकाणी बसून म्हणजे वेगानं त्या ठिकाणी लव आणि कुशाकडे येऊ लागला. मग बोलला लहुईर तू पाठीरा कालशी सत्वर आता मज बोळा पार येथोनिया चढी रे. लहू म्हणायला आपल्या कुशाला म्हणजे कुशाला म्हणायला लागलेला आहे माझा आज पाठीकर राखा माझ्या मागं आहे ना लय बळ आलं या ठिकाणी आणि बघ याची त्या ठिकाणी अवस्था काय करतो असं त्या ठिकाणी लहू आपल्या बंधूला त्या ठिकाणी बोलू लागला. जैशी साय होता सरस्वती सकळ कठीण अर्थ उमजती ते याची निर्विण करणक्षिती तुझ्या बळे करून ऐक दादा म्हणले एखाद्या माणसाला जर सरस्वती त्या ठिकाणी प्रसन्न असेल
तर त्या ठिकाणी कठीण असणारे न येणारे शब्द सुद्धा त्याला सहज उमगतात, म्हणजे सहज ते सांगू शकतो. असं असणारं तुझी पाठी म्हणजे तुझा त्या ठिकाणी माझ्या पाठीराखा आहेस ना. बघा आता या ठिकाणी काय करतो ते. असं त्या ठिकाणी लहू आपल्या भावाला कुशाला बोलू लागला. तुझ्याशी युद्धी राहे समोर ऐसा असेल कोण हिर. जरी सोयाला रामचंद्र तरी तू त्याशी नाटोपशी. अरे दादा म्हणजे त्या ठिकाणी तुझ्यासारखा याच्यात वीर कोण आहे. जरी ते रामचंद्र जरी या ठिकाणी आला तरी तू त्याला तू हरविशील. असं त्या ठिकाणी लहू कुशाला बोलू लागला. तो वारी गर्जे जला नवा जो देखिला नाही कलशोधो. तो पंचानन हे सर्व जम्मुक तुझवरी पातले. आणि येणारे काय त्या ठिकाणी कोल्हे आहेत आणि तू या ठिकाणी वाघ आहेस. आणि किती कोल्हे आले तर वाघ द्यायला भीत असतो का. असं त्या ठिकाणी दोघं भाऊ आपसात बोलू लागलेले आहेत. जरी तमा जिंकले सूर्याशी की भूते घेतील काळाशी. तरी सम्रांगणी युद्धाशी तुझ्याशी हे पुरतील. त्या ठिकाणी तम असणारा एक माणसाचं म्हणजे हे असतो तो कधी त्या ठिकाणी सूर्याला जिंकतो का. असं त्या ठिकाणी म्हणून येणारं किती कसे सैन्य असू दे आपण त्याला या ठिकाणी जिंकणार आहोत. असं त्या ठिकाणी संवाद चाललेला आहे. जरी आकाश बुडेल मृग जळी वारा कोंडी जे भूगोळी. तरी त्या तुझ्याशी समदळी भिडू शकतील बंधुराया. काय म्हणायला लागलेला आहे तो कुश. हवेनं ज्यावेळेस त्या ठिकाणी पृथ्वी हव्या वाऱ्याला अडवील त्या ठिकाणी उभं करेल किंवा त्या ठिकाणी एखादा असं काही प्रकार होईल त्यावेळेस ते सुद्धा त्या ठिकाणी तू त्याला म्हणजे या सैन्याला थांबणार नाही त्याच्या संग युद्ध करशील. असं तो लहू बोलू लागलेला आहे. की परी के संशय गोईले जे माझे धनुष्य भांगिले.